अप्पा हे बघा केवढ्या इडल्या आहेत. एवढ्या इडल्या खाणार होतात तुम्ही? अम्मा जरा जास्तच इडल्या बनवल्यास ना तू. नाही शक्ती, काय झालं ते मी अप्पा का कशासाठी? काय झालंय काय नक्की? पण अप्पा आज इडल्या घेऊन बाजारात गेले होते विकायला, हो ना अप्पा? आणि तिथे अप्पांना चक्कर आली. हा नंदू तिथे होता म्हणून, नाहीतर अप्पा अप्पा तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी जे हे सगळं एकटीने करते याचा मला त्रास होतोय असं वाटतं का तुम्हाला? माझी या सगळ्यात दगदग होते किंवा हे शिक्षण, नोकरी, हे घर, हे सगळं मला नाही सांभाळता येणार, मला नाही झेपणार असं वाटतंय का? अप्पा अप्पा तुम्ही नका काळजी करू, मी ना सगळं ठीक करेल. अप्पा तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि अप्पा तुम्ही ना फक्त तुमची काळजी घ्या. अप्पा तुम्हाला काही झालं असतं ना तर. शक्ती, मला तुझ्यावर आहे ना पूर्ण विश्वास आहे, हे सगळं करशील तू. अगं पण या वयात हे सगळं तुला पेलणार आहे का? बघ शक्ती, जशी तुला माझी काळजी आहे ना तशी मलाही तुझी काळजी आहे ग. हो शक्ती, या अख्ख्या घराचा भार उचलताना तुला बघतोय ना मी, मला नाही बघवत शक्ती. हे बघ शक्ती, हे जे काय आपल्यावर कर्ज झालंय ना ते आपण दोघांनी मिळून फेडायचं. म्हणून मी बाजारात इडल्या विकायला गेलो होतो आणि काही इडल्या विकल्या गेल्या, पण का माहित नाही अचानक तिथे मला चक्कर आली ग. आता बरं आहे मी शक्ती, आता बरं आहे. अप्पा तुम्हाला लागलं नाही ना काही? काय अप्पा असं काय करताय तुम्ही? एकतर आधीच तुम्हाला बरं वाटत नाही, कशाला त्रास करून घेताय? हा अहो शक्तीचं टेन्शन नका घेऊ अप्पा, ती खूप हुशार आहे. मी बघितलं ना, काम आणि अभ्यास दोन्ही बरोबर मॅनेज करते ती. तू काय केलंस? आमच्याशी काय चूक झाली की तू आम्हाला असं सोडून गेला? शेटकोबा काय केलंस तू? अजून तुला मी काही कमी पडू दिला नाही. तुझ्या आशीर्वादाच्या मदतीनं आम्ही त्या आदिशक्तीचा नायनाट केला, त्या मैत्रीचा सर्वनाश केला, त्या मैत्रीला संपवून टाकलं. पण शेटकोबा ते आता परत आले, ते आदिशक्ती परत आले, आम्हाला त्रास देते ते. आणि तू 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 आम्हाला असं वाऱ्यावर टाकून निघून गेलास. मला माहितीये तू असं जाऊ नाही शकत. तू कुठतरी आहेस, तू आहेस, इथंच आहेस, तू नाही गेलास कुठं. मी मला सांग, तुझ्या मनात काहीतरी चाललंय, तुझ्या मनात काहीतरी आहे. मला सांग, मला सांग, मला कळू दे, मला कळू दे. अप्पा तुम्हाला माहितीये का, प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेब जाम खुश आहेत शक्तीवर. तुम्ही फक्त विश्वास ठेवा ना तिच्यावर. माझा विश्वास आहे रे तिच्यावर, डोळे झाकून विश्वास ठेवलाय मी हिच्यावर. आणि म्हणून अशी तब्येतीची हेळसांड करून तुम्ही इडल्या विकायला बाजारात गेला होतात? शक्ती सॉरी, मला माफ कर, परत नाही जाणार यापुढे मी इडली विकायला बाजारात. नक्की ना? नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस.
हा बोल. हा हा येतो येतो येतो. आलो आलो 5 मिनिटात पोचतो मी. हा चल. बरं मी येतो हा. आणि आप्पा टेन्शन नका घेऊ, काही पण गरज लागली तर मी आहे ना. चला येतो मी. बरं अम्मा जरा बाहेर ना, मला बोलायचंय तुमच्याशी. काय बोलायचंय? एवढं बाहेर जाऊन काय बोलायचंय? अगं तुझ्याबद्दल नाहीये ग, माझ्याबद्दलच आहे. अम्मा या ना या. आले. तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे अम्मा. फक्त याबद्दल ना शक्तीला काही कळू नका देऊ बस. यो म्हणजे मोठं धर्मसंकट दिसतंय तर. पण शिवा तुला आधीच सांगते हा, शक्तीच्या मनाविरुद्ध काही करायचं असेल ना तर माझा आधीच नकार आहे बघू. अम्मा धर्मसंकट वगैरे काही नाहीये, काम शक्तीच्या कामाबद्दलच आहे. फक्त तिला कळू नका देऊ एवढंच. काय? शक्तीचा ना जन्म दाखला आणि जन्मकुंडली पाहिजे. मिळेल? प्रिन्स सरकारने मागितलेत अहो. शक्तीचा जन्म दाखला आणि जन्मकुंडली त्यांना कशाला हवी आहे? आता कशासाठी मागितले ते खरंच मला पण नाही माहिती अहो. म्हणजे त्यांनी सगळ्या वर्कर लोकांना घेऊन यायला सांगितलंय. आता प्रिन्स सरकारने या 2 गोष्टी मागितल्यात म्हटल्यावर काहीतरी विचार करूनच मागितलं असणार ना. शक्तीला कळू नका देऊ मी याच्यासाठी म्हणतोय कारण की तुम्हाला माहिती आहे तुमच्या पोरीचा या सगळ्या गोष्टींवर, जन्मकुंडली वगैरे गोष्टींवर पण विश्वास नसणार काय नाहीच आहे. तर तिला जर कळलं की मी या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे मागतोय तर तुम्हाला माहिती आहे 10 गोष्टी ऐकवेल मला. ते काय म्हणतात ते, पराचा कावळा राईचा पर्वत सगळं करेल. म्हणून तिला नका सांगू. हे जन्मकुंडली आणि जन्म दाखल्याचं सिक्रेट आपल्या दोघातच ठेवू. काय शिवा, अरे तू खरंच मला धर्मसंकटात टाकलेस. मी कसं सांगू तुला? शक्ती आमची मुलगी नाहीये, ती आम्हाला तिच्या लहानपणी सापडली. मग तिची जन्मकुंडली, जन्म दाखला कसा असेल आमच्याकडे? जय बा चिटकोबा, जय बा चिटकोबा. प्रिन्स, प्रिन्स, प्रिन्स लवकर या. काय 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 झालंय? चिटकोबा परत आलाय. चिटकोबा? चिटकोबा परत आलाय प्रिन्स. मुळात तो गेलाच नव्हता. आपला चिटकोबा आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, मला माहिती होतं. जय बा चिटकोबा. ती परत आली म्हणून मला यावं लागेल. ती याचा अर्थ आदिशक्ती खरंच परत आली आहे आणि आपल्याला आदिशक्तीपासून वाचवायला चिटकोबा आले, ते मूर्तीच्या रूपात. होय प्रिन्स, होय. चिटकोबा परत आलाय नव्या रूपात, नवे खेळ खेळायला. आपल्यासाठी आपला चिटकोबा आलाय. जय बा चिटकोबा,
जय बा चेटकोबा. एक मिनिट, तुझ्या कपाळावर काळा भस्म काय? तुमच्याही कपाळावर काळा भस्म आहे. याचा काय अर्थ? याचा अर्थ चेटकोबा आपल्यावर प्रसन्न आहे. त्याने आपल्याला आशीर्वाद दिले. अम्मा, हा अहो एवढा विचार कसला करताय? नाही ते मी एवढं काय पर्सनल बोलणं चाललंय तुमचं? नाही काही विशेष नाही. शिवा म्हणत होता की त्याला पुरणपोळी बनवता येत नाही, तर तुम्ही शिकवाल का? मग याच्यात खासगी बोलण्यासारखं काय आहे? अयो तो लाजत होता बघ. म्हणजे पोरी समोर कसं विचारणार ना की पुरणपोळी बनवायला शिकवाल का? हा ते म्हणजे पुरणपोळी कशी बनवायची हे सगळ्यांसमोर आतमध्ये विचारायला कसं तरी वाटत होतं मला. म्हणजे घरातली सगळी कामं मी आणि नाना करतोच. अगदी दिवाळीचा फराळ ते मोदक बनवण्यापर्यंत सगळं बनवतो. पण ते पुरणपोळी कशी बनवायची ते नव्हतं माहित ना, म्हणून आम्हाला विचारायचं होतं. अम्मा बनवता पुरणपोळी आणि एक दिवस मस्त तुम्हाला टेस्ट करायला घेऊन येतो. हा ते फक्त ती दुसरी रेसिपी आहे ना ती जरा शोधून ठेवा. हो हो येतो. खादाड खुडकुळ्या, काय इडल्यात चरत बसणारच का? मी निघतोय का चालत येतोयस? आलो शेठ. चल चल चल. आलो. हा अम्मा ते मी बघतो पुरणपोळ्या बनवतो. ते दुसरी रेसिपी. हा चला चल चल. हा आलो शेठ. अम्मा काहीतरी लपवते माझ्यापासून असं का वाटतंय मला? शिवा आणि तिच्यात काहीतरी बोलणं झालंय, पण माझ्यापासून लपवण्यासारखं असं काय असेल? शक्तीची दिसणारी पावलं, देवीची दिसणारी पावलं, हा केवळ योगायोग असेल तर? भद्रा, आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्याच्याशी शक्तीचा काही संबंधच नसेल तर? कारण देवी जर आपल्याला घाबरवायला तिची सावली दाखवू शकते, कोरोनाला वेडं करू शकते, तर तिला शक्तीची काय गरज आहे? नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? मला असं वाटतंय आपला फोकस हलतोय. आदिशक्ती आपल्याला चकवते, भरकटवते. तिला लाख भरकटव, घाबरत नाही भद्रा. त्या आदिशक्तीला तेव्हाही नडली होती आणि आताही नडेल, पण तिला जिंकू देणार नाहीये ही भद्रा. आणि प्रिन्स, आता तर आपल्यासोबत चेटकोबा सुद्धा आहे. चेटकोबा परत आलाय नव्या रूपात, आणि तो फक्त आला नाहीये, सोबत ताकद घेऊन आलाय. खूप शक्तिशाली होऊन आलाय तो. आता ती आदिशक्ती त्याच्या ताकदीसमोर हात टेकेल हे नक्कीच. आलं ध्यानात? आलं आलं ध्यानात आलं. याचा अर्थ आदिशक्तीला घाबरायची काहीही गरज नाही. लावा ताकद. हो, लावूया ताकद. गेला काय ग शिवा? हो गेला. अम्मा मी फ्रेश होऊन येते.
काय झालं? शिवाला भेटून आल्यापासून तू टेन्शन मध्ये दिसते. काय बोलला शिवा तुझ्याशी? विजयालक्ष्मी, काय झालं ग? का रडतेस? आणि हा अल्बम का काढलायस? तुम्हाला आठवतोय आपला पहिलाच एकत्र फोटो शक्ती बरोबरचा? हो, आठवतोय आठवतोय. हा आहे ना, आपण जकूबाईच्या जत्रेत काढला होता. ती शक्तीने नाही का हट्टपणा केला होता, तिला आकाश पाळण्यात बसायचं होतं म्हणून. आणि तो पाळणा आहे ना, तुझ्यापासून जसा दूर दूर जात होता ना, कशी तू व्याकुळ होत होतीस. तेच नकोय आता. अगं पण काय झालं सांगशील? शिवा म्हणत होता त्याच्या साहेबांनी शक्तीची जन्मकुंडली आणि जन्म दाखला मागितलाय. कशासाठी? कशासाठी हे नाही माहित मला, पण मला खूप भीती वाटते हो. भीती कसली? ते साहेबांनी शक्तीची जन्मकुंडली आणि जन्मदाखला का मागितलाय मला नाही माहित, पण मला राहून राहून एकच शंका मनात येते बघा. त्या निखारगे साहेबांकडे शक्तीचे कोणी नातेवाईक नाहीतर तिचे आई वडील तर गेले नसतील ना, आणि शक्तीची ओळख पटावी म्हणून त्यांनी तिचा जन्मदाखला आणि जन्मकुंडली तर मागितली नसेल ना. एकदा ओळख पटली की मग शक्तीला ते त्यांच्या बरोबर घेऊन जातील का? शक्ती माझी मुलगी असते हो. मी शक्तीला कुठे नाही जाऊ देणार. शक्तीला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. शक्ती माझी मुलगी असते. शांत हो विजयालक्ष्मी, शांत हो. अगं किती पुढचा विचार करतेस तू? आत्ता तेवढं टेन्शन घेतेस? अगं तुला आपल्या शक्तीवर भरोसा नाहीये का? विश्वास नाहीये का तिच्यावर? हे बघ, ती आपल्याला सोडून कधीही जाणार नाहीये, लक्षात ठेव. आणि तिच्या साहेबाने जन्म दाखला आणि जन्मकुंडली मागितली असेल ना, तर त्याचं वेगळं काहीतरी कारणही असू शकतं ना. हे बघ विजयालक्ष्मी, तुझ्या हे डोळ्यात आलेले आहे ना गंगा यमुना, आता थांबव. नाही तर शक्तीने बघितलं ना तर 1000 प्रश्न विचारेल. फक्त एवढंच लक्षात ठेव, आपली शक्ती आपल्याला सोडून कधी जाणार नाही. अम्मा, माझ्यासाठी एक मस्त तुझ्या हातची स्ट्रॉंग कॉफी कर ना. काय झालं, असे शांत का झाला? नाही, कुठे कुठे शांत, काहीच नाही बघ. अच्छा, म्हणजे तुमचं काहीतरी सिक्रेट आहे का? सिक्रेट? सिक्रेट काय नाही, हे आम्ही असेच आपले गप्पा मारत होतो. हो, सिक्रेट काय नाही. वाटत तर नाही तसं. त्या शिवातडी तुमच्यात नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि ते मला कळू द्यायचं नाहीये, हो ना? तो शिवा इथे आला ना की काहीतरी गडबड करतो. बघायचंच आहे त्या पोराला एकदा. आहा, नाना खिचडी. वा 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 वा. वय, तुला खिचडी लय आवडते ना, तुझ्या आवडीची बनवली, एकदम झणझणीत आहे. बघतो बघतो खाऊन. घे, आणखीन घे. आगे तो जरा गरम आहे ना, थंड होऊ जरा. बर बर. वा वा वा. अरे पाणी घे. अरे वर बघ, वर बघ. अरे काय तिखट टाकले का? मस्करी केलीस? 4 पेक डाऊन असताना फोडणी दिली का तू? नाही रे बाबा, आज मी पूर्ण शुद्धीत आहे.
हा आता वय झालंय माझं, वयाप्रमाणे तिखटात मिठात जरा फरक पडतोय. अरे म्हणून तर सांगतोय लेका तुला, 2चं 4 हात कर म्हणजे माझ्या जीवाला आराम पडल. घसरली का गाडी परत माझ्या लग्नावर? हा, चान्सच शोध फक्त लग्नाबद्दल बोलायचा माझ्या. जेव गप्पा. तेवढंच राहिलंय. हे बघ शिवा, तुझं एकदा लगीन झालं ना की मी डोळे मिठाला मोकळा. अय, डोळे मिठाच्या आधी जेवून घे. जेव गप. वहिनी साहेब एवढं राहतोय? हा वहिनी साहेब. ज्यांनी तुला एक काम सांगितलं होतं त्याचं काय झालं? त्या मुलीकडे जन्माचा दाखला आणि जन्मकुंडली आहे की नाही? तू घेऊन येणार होतास आज, काय झालं त्याचं? वहिनी साहेब, मी गेलो होतो त्यांच्याकडे. मी शक्तीच्या आईला बोललो, म्हणजे आम्हाला सांगितलं, तर त्या बोलल्या की मी काढून ठेवते. मला जरा बाहेर एका कामासाठी जायचं होतं ना, तर मला थांबता नाही आलं, पण त्या काढून ठेवते बोलल्या. हे बघ शिवा, उद्याच्या उद्या मला त्या दोन्ही गोष्टी हव्यात म्हणजे हव्यात. हा हो वहिनी साहेब.